सर्प विंचू नारायण दुरोण वंदावे शिवो नये. अहंकारी माणसाचा अहंकार घालवण्याचा प्रयत्न फार करू नका. सामान्य माणसाने ते करूच नाही. बाबा तू मोठा, तुझा बाप मोठा, तुझा आजा मोठा, तुझा पंजा मोठा, तुझं थर्ड क्लास पोरगं मोठं, काय करायचं आपल्याला. तुम्हाला दंश करतील ते. अहंकार मोठा निर्माण होतो व संकटे उभी करतो. तू म्हणलास का सोमानी साहेबाकडे कंप्लेंट तुम्ही केली का माझी? अच्छा, याच्यात संकट. फार हुशारी केली का आमच्याविषयी तुम्ही? अच्छी बात आहे, दाखवत. कारण शेवटी भेदाभेद दुःख निर्मिती करतो. मग अहंकार, इगो, सुपर इगो, नवीन समस्या उभ्या राहतात आणि त्या समस्यांचे समाधान कधीच नाही. माणसं दुश्मन होता. तो मूर्खाला मूर्ख म्हणू नका आणि अहंकाराला अहंकार म्हणू नका. मोठू असलं त्याला मोठू म्हणू नका. वा 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 काय मानवलंय तुम्हाला जेवण असं म्हणा. काय फुगली म्हशीसारखी असं म्हणू नका. खरंच अन्नपूर्णाने आशीर्वाद दिलेला आहे तुम्हाला. अच्छा अच्छा, खाल्ल्या पिल्ल्या घरच्या तुम्ही दिसतात. वा वा काय प्रेम आहे सगळ्यांचं, तुम्हाला खाऊ घालतात असं म्हणा. बापासाहेब नेहमी म्हणायचे खादाड म्हणू नका कोणाला. काय खादाड आहे, म्हशीसारखा खातो तसं म्हणू नये. आपली पचनशक्ती दांडगी आहे असं म्हणायचे. तर फक्त ठीक आहे, धाबळ्या खातो का असं नाही म्हणायचं. आपली पचनशक्ती दांडगी आहे. कोणी म्हणलं तुम्ही इतकं सगळंच खाता, आम्ही तर इतकं खातो, आपली पचनशक्ती दांडगी आहे म्हणायचं आमचं. अहंकाराचा मतलब संपूर्ण अस्तित्वापासून वेगळे राहणे, भगवंतापासून वेगळं राहणं. अहंकार ज्या माणसाला असतो, तो भक्त असो, तो साधक असो, तो भक्त होण्याच्या प्रवेशामध्ये असो, थोडा जरी अहंकार, मग तो साधू असो की स्वतःला संत म्हणून घेऊ, तो भगवंताचा नाही. भगवंत त्याच्यापासून दूर आहे असं समजा. कारण अहंकार एक पडदा आहे जीवात्मा आणि परमात्म्यामधला. ज्याच्या अहंकाराच्या लहरी प्रभूचं दर्शनच घेऊ देत नाही. मग थोडाही अहंकार एखाद्यामध्ये कोणामध्ये दिसला, त्याच्यामध्ये प्रभू नाहीये हे पक्क ओळखा. भलेही तो साधूसारखा ड्रेस असो, भले हिंदुस्थानचा मोठा महाराज असो. अरे मोठे महाराज तुम्हाला पाहिजे तर एकांतात पहा, किती रागीट असतात. प्रवचनात असं दिसतील की राम सांगावा यांनीच, पण इकडे काही नाही. अहंकाराचा मतलब संपूर्ण अस्तित्वापासून वेगळे राहणे. अस्तित्वापासून वेगळे राहणे हा विचार आहे, वास्तविकता नाही. केवळ कल्पना आहे, तेथे सत्य नसतेच. अहंकारी असं दाखवतो माझ्याजवळ सत्य आहे, माझ्याजवळ प्रभू आहे, मला प्रभू भेटला. पाक कीर्तनकार किती कॉन्फिडन्सली सांगतात. आपल्याला वाटतं बहुतेक हे पोहोचलेच. तुम्ही गायत्री जप 3.5 लाख करा, एक लघु पुरस्चरण करा, पहा तुम्हाला भगवती जगदंबा दर्शन देते की नाही. आपल्याला वाटतं बहुतेक याला दिलेली. इतकं कॉन्फिडेंटली बोलतात ते. देवतया जवळी असे हा कीर्तनाचा अभंग घेतला तर अबस नक्की देव येतो. त्यांना वाटलं बहुतेक महाराजाला दिसला बरं का.
तेथे सत्य नसते. अहंकारी असा दाखवतो मी पोचलो, मी मोक्षाला गेलो, मला धर्म माहीत आहे, मला सगळ्या कथा माहिती आहेत. ओशो नायकांनी प्रश्न काढला की आळंदी सगळ्यात जवळ आहे. तुम्ही सर्व संतांवर बोलले, सर्व धर्मांच्या, बुद्धावर बोलले, महावीरावर बोलले, सगळ्यांवर ते तुम्ही बोलले, पण ज्ञानेश्वरावर तुम्ही का बोलले नाहीत, ज्यावेळेस पुणे आळंदी फार अंतर नाही. त्यांनी उत्तर दिलं, असं त्या मला व्यक्तीने सांगितलं, त्यांच्या शिष्याने, जे आपल्याकडे ट्रेजरी ऑफिसर होते आधी, कि त्यांनी एक उत्तर दिलं, ज्ञानेश्वर सोपे नहीं है, इजी नहीं है कहना. ज्ञानेश्वरी मैं देख रहा हूँ, पढ़ रहा हूँ, जिस दिन मुझे वो समझ में आएगी उस दिन मैं मुंह खोलूँगा, जब तक नहीं खोलूँगा. आणि आजचा साधा कीर्तनकाराला विचारा, ज्ञानेश्वरी मी सांगतो. सगळे खिशात घालून ज्ञानेश्वरीला एकीकडून, ज्ञानेश्वराला एकीकडून, सगळे चालतात. आम्हाला माहिती आहे. अहंकार. भगवान शंकराचार्याला ज्यावेळेस हिंदुस्थान जिंकल्यानंतर सर्व शिष्यांना एक अहंकार झाला आणि सगळ्याला वाटलं की आपले गुरुजी श्रेष्ठ आहेत. काशींच्या पंडितांना हरवलं, हिंदुस्थान पादाक्रांत केला. गुरुजी तुम्हाला किती ज्ञान असेल हो. समुद्र किनाऱ्यावर चालत असताना एक वाळूचा कण घेतला, म्हणले किती कण आहेत इथे वाळूचे, पापा 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 म्हणले खूप आहेत, आणि माझ्याजवळ जो एवढा कण आहे एवढंच माझ्याजवळ ज्ञान आहे, बाकीचं ज्ञान असं समुद्रासारखं पडलंय अज्ञात लोकांमध्ये. अहंकारच नाही. अरे साधा कीर्तनकार अहंकार दाखवतो, साधा प्रवचनकार अहंकार दाखवतो, साधा वेदपंडित अहंकार दाखवतो, पूजा पाठ करणारा दाखवतो, ज्योतिषी अहंकार दाखवतो, गायक अहंकार दाखवतो. पण तुकारामांनी कधी दाखवला नाही, ज्ञानेश्वरांनी कधी दाखवला नाही, मोठ्यांनी कधी दाखवले नाही. नदी नाले खळखळ खळखळ वाहत असतात, गंगा संथ चालते, कुठलाही आवाज नसतो. आणि ओढं आपलं, ओढे नाले आवाज करून वाहतात, धाड 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 धाड. व्यक्तीमधील भेद उभा झाला की जे काही आम्ही करू त्यामध्ये अहंकार येईल. एकदा मी म्हणालो हा माझा नौकर आहे, मी मालक आहे, तर मी अहंकारी वृत्तीनंच नौकर अशी वागेल. तुला म्हणलं चांगलं काम कर, कारण भेद निर्माण झाला. एक शिष्य असेल ते गुरुचं टोन, दोन टोन वेगळे. मार्गदर्शन करतानाचा टोन वेगळा असू शकतो, पण नॉर्मल टोन वेगळा आहे. मी कधी तुम्हाला मार्गदर्शनात ज्या स्टाईलनी बोलेल तसा वैयक्तिक कधीच बोलणार नाही. कोणाला भावही निर्माण होणार नाही मी त्या टोनमध्ये बोलतो. विसरलं पाहिजे, नाही तर अहंकार येतो. म्हणून उठसूट मी मार्गदर्शन करत नाही. नाही तर रस्त्यावर भेटलो, काय चरवंतर पण सोडलं वाटतं, मग मला पाहिलं की ते दुरून जाईल. तिवारी बाई, मग तिवारी बाई म्हणतील तिथून दिसलं तर म्हणतील तिकडून रिक्षा, काय 10 रुपये जास्त घेईल पण तोंडावर नको. आणि ज्ञानेश्वरीला आल्या तर इतक्या पटकन जातील मी तिथं जाण्याच्या अगोदर. माणसं तोडणं आहे. केव्हाही एखाद्या माणसाने अहंकारयुक्त फुतकार नेहमी जर तो टाकत राहिला, माणसं तुटत जातात. अहंकार येईल व त्याचे स्वरूप मोठ्या अहंकारात होईल. भेदाभेद निर्मिती शेवटी दुःख निर्माण करते. हा मोठा, हा लहान, हा कनिष्ठ,
हा खोटा, हा खरा, हे सत्य, हे असत्य, हे सगळं अहंकार निर्माण करतं. मी खरा सत्य आहे, मी खरा सत्यवादी आहे, बाकी सगळे लबाड आहेत. काही काही लोक येतात, साहेब तुम्हाला जे भेटलेत ना सगळे एक साथ लबाड येतो. तुम्हाला एक सांगतात आणि आम्हाला एक सांगतात. त्याच्यातलं काय काय निर्माण झालं समजलं की ह्या वाक्यातनं सांगा बरं. एक वाक्य एखाद्याने टाकलं, साहेब अस्सल सगळे लबाड आहेत तुमच्याकडची माणसं. तोंडावर एक, मागे एक. मागे आम्हाला माहिती आहे साहेब, म्हणजे एका अर्थानं सांगायचं तुम्ही मूर्ख आहे साहेब, तुम्हाला माणसंच कळत नाही. हे पहिलं झालं. नंबर 2, आम्ही हुशार आहे साहेब की आम्हाला माणसं कळतात. तिसरं, तुम्हाला सायकॉलॉजीच येत नाही, आम्हाला सायकॉलॉजी येते. म्हणजे प्रत्येक माणसाला किती मोठा असो तो कनिष्ठ आहे. मग असं तर म्हणता येत नाही साहेब तुम्ही मूर्ख आहेत. साहेब तुम्ही सहज विश्वास कोणावर ठेवतात कारण तुम्ही निर्मळ मनाचे. त्याला असंच म्हणायचं असतं. जसं आता पोटाचं सांगितलं ना, तुमची पचनशक्ती दांडगी, पण इनडायरेक्टली म्हणत असतं ते मूर्खच आहे समोरचं. साहेब तुम्ही आपल्यासारखंच लोक पाहता, म्हणजे तुम्ही भोळसट, लोकांना भोळसट समजता. हा देखील एक वरून सॉफिस्टिकेटेड भाषा, पण आतून सूक्ष्म अहंकाराचे फुतकार असतात. अहंकार फारच विचित्र असतं बरं. व त्याचे स्वरूप मोठ्या भेदाभेद निर्मिती शेवटी दुःख निर्माण करील, सुपरिगो निर्माण होईल, नवीन तणाव निर्माण होतील व नवीन समस्या जन्म घेतील. अहंकार अस्तित्वापासून विभक्त करतो. परमात्म्यापासून, भक्तांपासून, साधकांपासून, मित्रांपासून, सर्वांपासून तो विभक्त करतो. अहंकारी माणसं कुठेच ॲडजस्ट होत नाही. घरी नाही, दारी नाही, बाहेर नाही. स्वतःच्या कल्पना लोकातच मी फारच मोठा आहे, तो ॲडजस्टच कुठे होत नाही. पण ते स्वप्नासारखे आहे त्याचं, तो स्वप्नलोक खरं नाही. आम्ही स्वतःच परमेश्वर बनतो. भगवान कृष्णांच्या काळात एक परमेश्वर बनला होता, त्यांच्यासारखाच होता. काय नाव? पौंड्रक. त्यांनी आर्टिफिशियल 2 हात लावून घेतले, 4 हाताचा झाला आणि त्याने सगळे चमचे गोळा केले. कारण खरंच आहे, महाराज जर अहंकारी असेल त्याला माहीत असतं आतून हा मूर्ख आहे, पण ते महाराज त्या कृष्ण तर तुमच्या पुढं अरे रे रे काहीच नाही. तसे अनेक महाराजांपुढे काही चमचे निर्माण होतात. चमचे हुशार असतात बरं का. महाराजाचा अहंकार फुलवतात, मूर्ख बनवतात आणि आपलं उपटतात. चमचे म्हणजे निव्वळ तुम्ही साधी समजू नका. चमचं होणं सगळ्यात जास्त अवघड आहे, कारण अहंकार सहन करावा लागतो आणि त्याला फुलवावं लागतं. चमचे होणं अवघड आहे. आम्ही स्वतःच परमेश्वर बनतो. आपण सांगितलं परमेश्वर कोण? परमेश्वर. ह्या जगात परमेश्वर नाही. सायन्सच्या युगात तुम्ही परमेश्वर एक मानता? तुमच्या इतका पुरसटलेल्या विचारसरणीचा नाही, म्हणजे हा प्रचंड अहंकारी. परमेश्वरापेक्षा हा मोठा ना, म्हणून परमेश्वर नाही. परमेश्वर नाही म्हणणारा परमेश्वरापेक्षा स्वतःला मोठा समजतो. सरळ माणसं म्हणतो आमची कोणावर श्रद्धा बसत नाही कारण हे मोठे आहेत. म्हणून प्रभूपासून हे वेगळे होतात, अध्यात्मापासून हे विभक्त असतात. भलेही ते आध्यात्मिक साधू असो, संत असो, भक्त असो, किंवा नास्तिक असो, किंवा एखादा संसारी माणूस असतो की सत्यापासून तो दूर जातो, असत्याची कास धरतो, म्हणून जीवन ऊर्जा त्याची कमी होते. अहंकार देखील ऊर्जा समाप्त करतो, कारण अहंकार प्रदर्शन करायला कोठा फार नष्ट करावा लागतो. भय, क्रोध, सगळ्या भावना निर्माण सारख्या होत असतात आणि जीवन ऊर्जा प्रचंड समाप्त होते. श्वासांचा कोठा प्रचंड समाप्त होतो.
अहंकार दुसऱ्याची निंदा करण्यापासून प्रसन्न करतो माणसाला. रस घेतात माणसं दुसऱ्याची निंदा करण्यात, दुसऱ्याला टॉन्ट मारण्यात. पहा ना कशी मोठी मोठी चालली, मोठी चिडवतात. जे चिडवतात ना दुसऱ्याला, जे टॉन्ट मारतात, जे निंदा करतात, कुचेष्टा करतात, टिंगल टवाळी करतात, ते अहंकारी असतात. अहंकारी असतात. कारण त्याच्यातनं हे प्रसन्न होतात. वा 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 हसतात. पोरं जर असे टिंगल टवाळ्या असं जर करत असले, समजायचं की अहंकार जन्म घेतोय आणि अहंकार आता फुलत चाललेला आहे यांचा. व आम्ही मोठे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात ती पोरं असो, पोरी असो, माणसं असो. आम्ही मोठे आहोत. दुसऱ्याची निंदा का करतो? कारण आम्ही चांगले आहोत. दुसरे का वाईट? कारण आम्ही वाईट आहेत. आता समजा कोणी म्हणलं तुम्ही गुटखा खाता म्हणे, तो तर दारून गुटखा दोन्ही खातो आपण म्हणतो, म्हणजे याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. तुम्ही फक्त आम्हाला बोलता. अरे हो सॉरी. किती वाईट माणसं बसलेत. मी एकच करतो, हे दोन, म्हणजे यांच्यापेक्षा तर मी श्रेष्ठ आहे ना. का रे 40% मार्क घेतले? अरे हे तर सगळेच फेल झालेत ना साहेब. अच्छा मग ठीक. निंदा समाप्त करा. कोणाची? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकाराम. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ती प्रभूची पूजा आहे, सर्वेश्वर भगवंताची. मत्सर करू नका, द्वेष करू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाची कुचेष्टा करू नका.